सदृश तत्त्वमस्ता विलक्षम एकम नित्यम निर्मलमचलम सर्वधी साक्षीभूतम भावादितीभूत सत्स्वरूप नमामि श्री गुरु चरणपताते पुण्यपापे ज्ञाने त्रिभुवन तर्ते ज्ञानगंगे श्रीयाली शुभाशुभ पाठा भावना राम झाली ऋषिजनी गुरुराया उर्मणी गोपाली जय जय रघुवीर समर्थम कुंडलिक वरदय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय राजाधिराज रघुनाथ काशीश्वर महाराज की जय राजाधिराज रघुनाथ गोविंदगम महाराज की जय राजाधिराज रघुनाथ भाऊसाहेब महाराज की जय राजाधिराज रघुनाथ श्रीमल्लेश्वर महाराज की जय राजाधिराज रघुनाथ संगमेश्वर महाराज की जय राजाधिराज रघुनाथ माधवानंद प्रभु की जय राजाधिराज रघुनाथ बालकृष्ण महाराज की जय राजाधिराज रघुनाथ कोलीराम महाराज की जय राजाधिराज रघुनाथ बालकृष्ण महाराज की जय राजाधिराज रघुनाथ तुकाराम कवने महाराज की जय राजाधिराज रघुनाथ दोनोपंत महाराज की जय राजाधिराज रघुनाथ प्रभुदेव महाराज की जय। ग्रंथ नाम दासबोध आता आपण दासबोध समासाचं पहिला समास आपण ऐकला सर्व श्रोत्यांनी श्रवण केलं। श्रोते विचारतात या ग्रंथामध्ये काय आहे, ह्या ग्रंथामध्ये काय ज्ञान सांगितलेलं आहे। हा ग्रंथ हा परमार्थासाठी समर्थांनी त्यांचे सत्शिष्य होते कल्याण स्वामी, त्यांना हा ग्रंथ ओळीच्या रूपाने त्यांना ते ज्ञान दिलेलं आहे। म्हणून आपल्याला जर परमार्थामध्ये प्रगती करायची असेल, परमार्थामध्ये मार्गदर्शन पाहिजे असेल तर दासबोध ग्रंथ अवश्य वाचावा। दासबोध ग्रंथामध्ये काय सांगितलेलं आहे, पहिल्यांदा श्रवण सांगितलेलं आहे, ग्रंथ श्रवण सांगितलेलं आहे, संत श्रवण सांगितलेलं आहे, सद्गुरु श्रवण सांगितलेलं आहे, परमार्थाचं सुद्धा श्रवण सांगितलेलं आहे, शारदा श्रवण सुद्धा सांगितलेलं आहे। तुम्हाला राजकारण कसं करायचं असेल हे सुद्धा ज्ञान दासबोध ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे। तुम्हाला परमार्थामध्ये प्रगती कशी करायची असेल, नामस्मरण कसं करायचं असेल ते ज्ञान सुद्धा दासबोध ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे। आपल्याला परमार्थामध्ये पुढे जाण्यासाठी आपल्याला सद्गुरूंची नितांत आवश्यकता आहे। म्हणून आपल्याला जे काही ज्ञान होणार आहे ते सद्गुरू कृपेने प्राप्त होत नाही। म्हणून म्हणतात ना, शरण गेल्याचे काय होते फळ, तुका म्हणे कुळ उद्धरी। एक कुटुंबातला माणूस जर भक्ती मार्गामध्ये जर आला तर संपूर्ण कुटुंब तरल्या विना राहत नाही। बघा, एक स्त्री जर कुटुंबामध्ये परमार्थाला लागली तर 45 पिढ्यांचा उद्धार करण्याचं सामर्थ्य तिच्यामध्ये आहे। 21 पिढ्या सासरच्या, 21 पिढ्या माहेरच्या। मग काय होतं, म्हणून म्हणतात ना, हा भक्ती मार्ग आहे तरी सुगम, तरी जनाशी झाला दुर्गम, का दयाचे चुकलीवर मग कच्चा मार्ग। परमार्थ सोपा आहे, सुलभ आहे, परंतु तुम्हाला दुर्गम का बनलेला आहे, कारण की परमार्थ हा सत्याकडे जाणारा रस्ता आहे। सत्य म्हणजे काय, परमेश्वर, गॉड इज ट्रूथ। म्हणून तर परमेश्वराचा सत्याचा साक्षात्कार होण्यासाठी तुम्हाला सत्य वचनांचं श्रवण झालं पाहिजे। म्हणून रामदास स्वामी काय म्हणतात, जयस वाटे देव पाहावा त्याने सत्संग धरावा, सत्संग बिना देवादिदेव पाविजेना। तुकाराम महाराज सुद्धा काय म्हणतात, नंदी मुक्ते धन संपदा संत संग देई सदा। ज्यास देही ज्यास डोळा पाहिन संतांचा सोळा, तुका म्हणे घ्यावा ऐसा त्यास संत संग कधीने सुटावा। बघा, संत संगतीमुळे काय होतं, संत संगतीमध्ये आल्यानंतर तुमचं मन जे संसाराकडे लागलेलं आहे ते मन संसारातून हटून देवाकडे लागतं। तुकाराम महाराज काय म्हणते, आता तरी हाच उपदेश। संत तुकाराम महाराज काय म्हणते, तुम्ही आयुष्याचा नाश करू नका। जर तुम्ही नामस्मरणच नाही केलं ते म्हणतात ना, जसं जगण्यासाठी आपल्याला श्वास लागतो तसं नामस्मरण हा भक्तीचा प्राण आहे। म्हणून सुद्धा रामदास स्वामी सांगायचे, काहीच न करून प्राणी राम नाम जपेवानी त्यांनी संतुष्ट चक्रपाणी भक्तालाही संभाळले। म्हणजे परमेश्वराला प्रिय काय आहे, परमेश्वराला नाम प्रिय आहे। जर तुम्ही नामस्मरण जर केलं तर परमेश्वराला वैकुंठ सोडून भक्ताकडे यावं लागतं। आमचे
सावतामाई नावाचे संत होते. ते संत प्रपंच करत परमार्थ केला, पण ते पंढरीची वारी करायचे का? नाही. ठाईच बसून करायचे चित्त ते आळावा संपत्ती. परमेश्वराने ज्या ठिकाणी जन्म दिला होता त्या ठिकाणी त्यांनी कर्म केले, संसार केला, संसार कर परमार्थ केला, विठोबाचं नामस्मरण केलं. परमेश्वराला त्यांच्याकडे जाऊ लागला. ही कुणाची क्रिया होती? ही नामस्मरणाची शक्ती होती. म्हणून काय सांगतात की नामाचा महिमा आगाध आहे. नामे चेडे चेटके नाचती, नामामुळं चेडे चेटके, नामस्मरण पाहिजे उत्तम पदे. अरे नामस्मरणामध्ये एवढी ग्रोथ आहे, हा म्हणजे राजयोग आहे, हेच परमेश्वराकडे घेऊन जातो. म्हणतात ना, नामस्मरण जर केलं तर नकळत तुमचा पुण्य संचय वाढतो आणि परमेश्वराला तुम्हाला भेटावं लागतं. आपण खुदा का म्हणतो? खुदा म्हणजे तो स्वतःहून आपल्याला भेटलेला येतो. म्हणून आपल्याला दुसरं काही करायचं नाही, आपल्याला लक्षात एकच ठेवायचं, तो म्हणजे नाम. नाम म्हणजे कुठलं नाम आहे ते नाम संतांकडून घ्यावं. राम राम सब गावे, राम राम सब गावे, पर जिस राम नाम से विभीषण और प्रयाग के वो राम नाम अलग है, ते राम नाम अलग आहे. ते नाम कुणाकडे आहे? ते नाम संतांकडे आहे, ते नाम सद्गुरूंकडे आहे. म्हणून आपल्याला काय करायचंय? ते नाम घेण्यासाठी आपल्याला सद्गुरूंना शरण जायचं आहे. म्हणून म्हणतात सद्गुरू सारखा असता पातेला का, इतराचा लेखा कोण करेल, राज्याची कांता काय भीक मागे. म्हणून आपल्याला जे काय भक्तीचं जे सार आहे ते सर्व नामामध्ये आहे. नामामध्ये 4 वेद आहेत, 6 शास्त्र आहेत, 4 वेद 6 शास्त्र, 18 पुराणाच्या पोटी नामा वाचून नाही होऊ. हे नामस्मरणाचं महात्म्य सांगताना डोले बाबा सांगायचे, हे नामामध्ये 52 रोगांचा काटा काढतो. 52 रोगांवरती नामस्मरण जे औषध म्हणून चालतं. 52 फळ्यांवरती नामस्मरणाचं काय येतात? नामस्मरणाची शक्ती चालते. म्हणून आपल्याला परमेश्वराचं स्मरण जाण्यासाठी सद्गुरूने काय केलेलं आहे? नाम. म्हणून म्हणतात ना की नामस्मरण एवढं करावं, शेवटी सतनाम सत हे वाहेगुरु संत. म्हणजे फक्त 2 गोष्टी आपल्या बरोबर येणार, ते म्हणजे नाम आणि त्याचा दाता सद्गुरू. म्हणून काय सांगतात की अंतकाळ कठीण आहे, अंतकाळ कठीण